सचिन भाऊ साठे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन भाऊ साठे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। आज 1 ऑगस्ट 2026 रोजी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये लाखोंच्या जनसमुदायामध्ये नांदेडमध्ये साजरी होत आहे। त्या निमित्तानं म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि आमचे काही सहकारी मित्र यांच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त फळ वाटप व पाणी वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव जयंती निमित्त येत असतो। अण्णाभाऊंचा विचार घेऊन आपल्या गावाकडे जात असतो। अण्णाभाऊचा विचार म्हणजे एक धगधगती तलवार आहे। अण्णाभाऊचा विचार म्हणजे बंड करून उठण्याची क्षमता आहे। म्हणून अण्णाभाऊच्या विचारामध्ये एवढी मोठी ताकद आहे, तरुण त्या विचारावर आता चालण्याचं मोठं धाडस करत आहे। येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊचं साहित्य हे घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी इथलं सरकार कटिबद्ध आहे आणि या सरकारने कमी दरामध्ये, अतिशय कमी दरामध्ये अण्णाभाऊचे खंड एकदम अल्प दरामध्ये सर्वसामान्याला परवडेल अशा पद्धतीने उपलब्ध करून दिल्यामुळे अण्णाभाऊचं साहित्य प्रत्येकाच्या घरात पोहोचलेलं आहे। म्हणून अण्णाभाऊची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊंचे विचार, अण्णाभाऊंचं कार्य हा तरुण प्रत्येक घरामध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना, देशमुख साहेब, मारुतराव पाटील, रामतीरकर, सिंगतीरकर यांच्या आणि आमची सगळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची टीम यांच्या वतीनं आज हा सामूहिक संयुक्त विधिमान्य कार्यक्रम घेण्यात आला आणि या ठिकाणी अतिशय आनंदाची बाब म्हणजे आम्हाला सांगायचं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं स्मारकाचं उद्घाटन काल महायुतीच्या वतीनं मुंबई येथे आदरणीय सचिन भाऊ साठे, सावित्रीबाई साठे यांच्या उपस्थितीमध्ये झालं। ही सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आहे। म्हणून या सरकारने आम्ही जे त्यांना गेल्या वेळेस विधानसभा असेल, लोकसभा असेल, यामध्ये जी आमच्या समाजाची मदत झाली आणि त्या मदतीमुळे सरकार सुद्धा आमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे। याचं उदाहरण म्हणजे काल परवा केलेलं अण्णाभाऊचं उद्घाटन आणि आज 1 ऑगस्टला केलेला लेखन प्रेरणा दिवस। म्हणून अण्णाभाऊच्या जयंती निमित्त सरकारने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याबद्दल सरकारचे मी मनस्वी अभिनंदन करतो आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तमाम सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय लवजी, जय भीम, जय अण्णा।